नमस्ते. मला एकाने विचारलं की म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही सांगताय शेअर मार्केटमध्ये पैसे इक्विटीमध्ये टाकायचेत, तर सेफ्टी किती आहे? किंवा मी हे इन्व्हेस्ट करताना सेफ्टीचा कसा विचार करावा, किंवा त्याच्यामध्ये रिस्क काय किंवा गॅरंटी काय? तर मी नेहमी त्यांना सांगतो की तुमचे पैसे आहेत ते तुम्ही कसे कमवलेत. तर प्रत्येकजण सांगतो प्रचंड कष्टाने कमवलेत. आणि जर तुम्ही प्रचंड कष्टाने कमवलेत तर माझं म्हणणं असं असतं की तुमची सेफ्टी ही फर्स्ट प्रायोरिटी आहे. तुमचे पैसे सगळ्यात पहिल्यांदा सेफ असले पाहिजेत, हीच फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यामुळं सेफ्टीला फर्स्ट प्रायोरिटी देणं आवश्यक आहे. मग त्यामुळे मी ते कुठं इक्विटीमध्ये टाकतोय किंवा एफडीमध्ये टाकतोय किंवा कुठं टाकतोय ह्याला जास्त महत्त्व नाही. माझा फर्स्ट प्रेफरन्स सेफ्टीला असावा. त्यामुळे सेफ्टी इज द फर्स्ट पार्ट. मग सेकंड पार्ट आहे तो म्हणजे रिस्क. तर रिस्क कुठं आणि किती आहे? तर एफडी करतोय तर तिथंही मला रिस्क आहे. तिथं रिस्क आहे दोन गोष्टींची, एक इन्फ्लेशनची आणि दुसरी आहे ती लाईफस्टाईल बॉम्बची. म्हणजे काय? लाईफस्टाईल बॉम्ब म्हणजे काय आणि इन्फ्लेशन म्हणजे काय? तर इन्फ्लेशन म्हणजे जी वस्तू मी खरेदी करतोय त्या खरेदी केली, समजा 90 साली जर मी खरेदी केली असेल तर ते 90 साली मला 10 रुपयाला 1 लिटर पेट्रोल मिळाले. म्हणजे माझी जर 1 लाख रुपये असतील तर मला 10 रुपयाप्रमाणे 10,000 लिटर पेट्रोल मिळायचं. पण आत्ताच ते 10 लाख रुपये मी तसेच आत्ता जर वापरले आणि पेट्रोल घ्यायचा निर्णय घेतला तर मला 100 लिटर पेट्रोल फक्त मिळेल, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. कारण आता 100 रुपये पेट्रोलचा भाव झालेला आहे. त्यामुळं हे नीट लक्षात घेणं आवश्यक आहे की मी जे काही करतोय ते इन्फ्लेशनमुळं मला ती रिस्क वाढतीये. सेम दुसरी गोष्ट जी आहे ती ही आहे की लाईफस्टाईल बॉम्ब. लाईफस्टाईल बॉम्ब म्हणजे काय की बघा, ज्यावेळी 90 साली किंवा मी 2000 साली स्वतःचा बूट घ्यायचो त्यावेळी 500 रुपयाचा एखादा बूट घ्यायचो. पण आज मात्र मी नॉन ब्रँडेड बूट घेण्याऐवजी 5,000 रुपयाचा ब्रँडेड बूट घेतोय. म्हणजेच थोडक्यात काय की त्या काळात मी नॉन ब्रँडेड शर्ट घ्यायचो, नॉन ब्रँडेड बूट घ्यायचो, नॉन ब्रँडेड बेल्ट घ्यायचो. पण आज मात्र मी ब्रँडेड वस्तू घेतोय. त्या काळात मी 3, 3.5, 4,000 रुपयाचा मोबाईल घेत होतो, पण आता मात्र 20-25 हजाराचा मोबाईल घेतोय. म्हणजेच काय तर इट्स अ लाईफस्टाईल बॉम्ब. म्हणजे माझी जशी जशी उत्पन्न वाढेल तसं तसं माझी लाईफस्टाईल सुधरत जातीये आणि त्यामुळे तो एक मोठी रिस्क आहे की मी जे काही पैसे कमवतोय त्याच्या अगेन्स्ट माझा खर्चही वाढत चाललाय. पहिली गोष्ट सेफ्टी, तर सेफ्टी फर्स्ट प्रायोरिटी आहे. सेकंड पार्ट येतो रिस्क. तर रिस्कमध्ये दोन गोष्टींची रिस्क आहे, एक म्हणजे इन्फ्लेशन आणि दुसरा आहे लाईफस्टाईल बॉम्ब. आणि तिसरा पार्ट येतो तो म्हणजे गॅरंटी. तर मला कोणतेही पैसे गॅरंटेड मिळवायचे असतील तर मी एफडी केली तर मला गॅरंटेड एफडीचे पैसे मिळणार आहेत. सेम गोष्ट मी शेअर मार्केटमध्ये जरी पैसे टाकले तर तिथं मला गॅरंटेड लॉस होणारच नाही अशी सोय करू शकतो. तर त्यामध्ये एक सिस्टीम आहे ती ही आहे की मागच्या 40-45 वर्षाचा अनुभव जर आपण घेतला तर एखाद्या व्यक्तीने वार्षिक पद्धतीने जर 44 वर्षामधला अनुभव घेतला तर 14 वेळा त्याचं नुकसान झालंय, पण बाकीच्या वेळी त्याचा फायदा झालाय. पण 14 वेळा नुकसान झालंय हे सुद्धा मला नको आहे, कारण माझी सेफ्टी ही इज द फर्स्ट प्रायोरिटी. मग जर त्या अँगलनी बघितलं तर 3 वर्षातनं एकदा जर मी पैसे इन्व्हेस्ट केलेले काढले शेअर मार्केटमधनं तर तिथं सुद्धा माझं नुकसान होण्याचं पर्सेंटेज आहे ते जवळजवळ 7 वेळा आहे. तीच कंडिशन ज्यावेळी मी इन्व्हेस्ट करतोय पैसे त्यावेळी जर 5 वर्षातनं मी एकदा पैसे काढले तर तिथं सुद्धा नुकसान होण्याचे चान्सेस आहेत 4 वेळा. पण तीच गोष्ट जर 10 वर्षातनं एकदा मी शेअर मार्केटमधनं पैसे टाकलेले काढले तर एकदाही नुकसान होणार नाही. म्हणजेच थोडक्यात काय की जर 10 वर्षाच्या पुढच्या कार्यकाळासाठी माझा गोल असेल इन्व्हेस्टमेंटचा किंवा माझा कोणताही गुंतवणूक असेल तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा माझे पैसे निगेटिव्ह येण्याचा चान्स 0 आहे. मग त्यामुळे मला निगेटिव्ह येण्याचा चान्स जर 0 घ्यायचा असेल तर एकच पर्याय आहे, तो पर्याय हा आहे की मी शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणार असेल तर मला 10 वर्षाचा कार्यकाळ. म्हणजे आता बघा की मी रिस्क बघितली, सेफ्टी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी कशाला दिली तर सेफ्टीला दिली. सेकंड पार्ट बघितला रिस्क आणि तिसरा पार्ट बघितला गॅरंटी. तर गॅरंटी केव्हा मिळेल? ज्यावेळी मी लॉंग टर्म साठी जाईल त्यावेळी माझी गॅरंटी मुवमेंट बदलेल. त्यामुळे हे नीट लक्षात घेणं आवश्यक आहे
की मी फर्स्ट प्रायोरिटी नेहमी गुंतवणुकीमध्ये सेफ्टीलाच दिली पाहिजे. सेकंड प्रायोरिटी त्याच्या अगेन्स्ट मी रिस्क काय घेतोय, मग त्यामध्ये मी इन्फ्लेशनला कसं बीट करतोय, दुसरी महत्वाची गोष्ट लाईफस्टाईल बॉम्ब कसा मॅनेज करतोय, आणि तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे मी गॅरंटेड रिटर्न कसे मिळवू शकतो. जर गॅरंटेड रिटर्न मिळवायचं असेल तर कार्यकाळ जास्त घ्यावा लागेल. आणि या 3 गोष्टी जर परफेक्टली तुम्ही मॅनेज केल्या तर तुम्ही रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट करू शकता, ती कुठंही. आणि त्यासाठी योग्य सल्लागार तुम्हाला महत्वाचा आहे, आणि त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच आहोत.